सगळ्यांना माझा नमस्कार. खूप छान गायलात प्रतिभाताई आणि कालचं शीलाताईंचं भजन. आज पुढचा भाग घेते आहे. काल आपण कृपया सगळ्यांचे ऑडिओ बंद करावे. काल आपण बघितलं की बिंबिसार राजा अगदी हृदयापासून प्रार्थना करतात आहे सिद्धार्थना की बाबा रे, तू माझं अर्ध राज्य घे. तुझा जर अहंकार दुखवतोय कुठे, तुझ्या अहमला मी जर काही इजा केली असेल तर तू माझ्यावर चालून ये, लढाई कर आणि पूर्ण राज्य घे. पण तू असा की हे भिक्षापात्र घेऊन माझ्यासमोर उभा राहू नकोस. जवळजवळ 25 ते 30 मुद्दे ते त्याच्यासमोर व्यक्त करतात आणि त्या मुद्द्यांचं स्पष्टीकरण देतात की असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल. आणि तितक्याच नम्रतेने ते सगळे मुद्दे ऐकून घेतल्यावर सिद्धार्थ त्यांना प्रत्येक मुद्द्याचं स्पष्टीकरण देतात. आता बघा, इथे एक पर्णकुटी उभारलेली आहे आणि या पर्णकुटी समोर खूप मोठा जमाव आहे सिद्धार्थांना बघायला आलेला. इथे 5 जे संन्यासी आहेत ते सुद्धा येतात. त्यांचं नाव कौंडिण्य, अश्वाजित, भद्रिक, त्याच्यानंतर कश्यप, महानाम, हे 5 संन्यासी त्यांना भेटायला येतात. आणि थोड्या वेळाने मग राजा सांगतो की चला आपण आता निघूया. सगळ्या जनतेला तिथून पांगवण्यात येतं अगदी प्रेमळ शब्दांनी, कारण इथे हे ध्यानाला आले आहेत, तपश्चर्येला आले आहेत, तर त्याच्या साधनेत आपलं विघ्न नको. आणि मग संवाद सुरू होतो या 5 संन्याशांचा आणि गौतम बुद्धांचा. तुम्हाला तुमच्या राज्याबद्दल कल्पना आहे का की तुम्ही निघून आल्यावर तिथे काय झालं? सिद्धार्थ एकदम त्यांना विचारतात काय झालं? आता तुमच्या राज्यात जो वाद होता रोहिणी नदीवरून, तो वाद मिटला आहे. कौली आणि शाक्य यांचे 5-5 सभासद एकत्र आले. कृपा करून आपले व्हिडिओ सुरू करा, म्हणजे मला थोडंसं बरं वाटतं. हो, 5-5 सभासद एकत्र आले आणि त्यांनी एक मार्ग काढला, शांततेचा मार्ग. आणि आता कुठलंही युद्ध तुमच्या भूमीत झालेलं नाही. त्यांना खूप आनंद होतो की वा, किती छान की माझ्या भूमीत युद्ध झालेलं नाहीये. अरे, या युद्धासाठीच तर मी खूप माझ्या आईवडिलांना म्हणत होतो की मला हे युद्ध मान्य नाहीये. आणि या युद्धासाठीच मी बाहेर पडलो का? पहिला प्रश्न ते स्वतःला विचारतात. आणि तोच त्याचे जे मित्र आहेत, त्यांचे जे संन्यासी आहेत, ते म्हणतात की यास्त करण्यासाठी तुम्ही बाहेर पडलात, होय ना? आता तुम्ही तुमच्या राज्यात जाऊ शकता. आता पुन्हा तुम्ही तुमच्या राज्याचे युवराज होऊ शकता. कशाला हे कफनी आणि हे भिक्षापात्र? तुम्ही तुमचं जीवन जगा, युद्ध समाप्त झालंय. इथे सिद्धार्थ स्वतःचं आत्मपरीक्षण करतात. खरंच हे युद्ध होऊ नये म्हणूनच मी घराच्या बाहेर पडलो ना? मला युद्ध नको होतं ना? मी माझ्या आईवडिलांशी वाद घालत होतो ना या युद्धासाठी. मला युद्ध नकोय, मला शांती हवी आहे. आणि जर हे माझ्या भूमीतलं युद्ध टळलं आहे तर मी जायला हवं ना? एक विचार त्यांच्या मनात येतो आणि त्याच्यावर आत्मपरीक्षण ते करतात की हे युद्ध जरी थांबलं तरी मनामनातलं, जाती जातीतलं, कुळाकुळातलं, देशादेशातलं युद्ध संपलंय का, थांबलंय का? अरे, किती आपण जर विचार केला साधारणपणे तर आपल्या मनात किती आंदोलनं सुरू होतात, किती स्पर्धा सुरू होतात. आणि हे युद्ध आपलंच आपल्याशी आपण प्रत्येक जण लढत असतो, अनेक छोट्या छोट्या गोष्टींनी, स्पर्धेमुळे. मग हे युद्ध संपलंय का? तर नाही. मग हे युद्ध मुळापासून संपायला मी आलोय ना? मग मी जाऊ कसं? पुन्हा दुसऱ्या विचारानं त्यांचा जो निर्णय असतो तो दृढ होतो. आणि आता ते ठरवतात
मला या सत्याच्या शोधासाठी आणखीन बाहेर निघायला पाहिजे. आलार कालाम नावाचे जे ऋषी असतात यांच्याकडे मला जायला हवं. आणि ते राजाला सांगतात, बिंबिसार राजांना निरोप पाठवला जातो की आता मी सत्याच्या शोधात निघतोय, त्याच्यामुळे मला आपण संमती द्यावी. निघतात आणि भृगु ऋषींना भेटतात. आता भृगु ऋषींच्या आश्रमात ते जेव्हा बघतात तेव्हा वेगवेगळी तपस्या तिथे होत असते. या साधनेचे प्रकार मी मुद्दाम आपल्याला सांगते की कुठल्या प्रकारची साधना तेव्हा होती. तर काही जण जे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आपण पंचतत्व बघतो ना, या पंचतत्वाशी संबंधित ती साधना होती. काही लोक हवेवर जगत होते, काही लोक फक्त सूर्याच्या प्रकाशावर जगत होते, काही लोक पाण्यावर जगत होते, काही पाण्यातली वनस्पतीच खात होते, तर काही हरणासारखं गवतच खात होते, काही अगदी दाणे टिपून खात होते, झाडाची फळं खात होते. म्हणजे अशा प्रकारचं अन्न ते सेवन करत आणि अतिशय कठीण तपस्या त्यांच्याकडे होत होती. काही साधू तर गौतम बुद्धांनी बघितलं की त्यांच्या पूर्ण अंगावर वारुळ झालेलं होतं. इतकी कठीण तपस्या. काही दिवस सिद्धार्थ तिथे राहिले आणि नंतर त्यांनी ठरवलं की नाही, मला आता याच्या पलीकडे आलार कालाम यांच्या आश्रमात जायला पाहिजे. आणि ते राहत होते वैशाली नगरीत. आता वैशाली नगरीत आलार कालाम ऋषी यांना भेटले. अत्यंत विनम्रपणे त्यांनी नमस्कार केला आणि सांगितलं की आपल्याकडून पुढची विद्या मी घ्यायला आलेलो आहे. आलार कलाम ऋषींनी त्यांना 3 प्रकार सांगितले की 3 प्रकारचे समाधीचे प्रकार आहेत. पहिलं आहे आनापानसती ध्यान, जे आपण करतो रोज. त्याच्यानंतर दुसरा आहे प्राणायाम आणि तिसरा जो आहे तो समाधी मार्ग. तर ध्यानाचे हे 3ही मार्ग समाधीकडे जाण्याचे मी शिकवतो आणि 7 प्रकारची सिद्धी मला येते, तर ती सिद्धी मी तुम्हाला जरूर देईन. साक्षात भगवान असल्यामुळे अगदी अल्पावधीत ते ही सगळी विद्या ग्रहण करतात आणि म्हणतात, याच्या पलीकडे आपण मला सांगू शकाल का? निश्चितच त्याच्या पलीकडे त्यांच्याजवळ उत्तर नसतं. आणि मग उदक रामपुत्त यांचं नाव ते त्यांना सांगतात की 8वी सिद्धी शिकायला तुम्ही उदक रामपुत्त यांच्याकडे जा. हे मगध देशात आहे. आणि आपण कल्पना करा, वैशाली नगरीतून आता ते मगध देशात उदक रामपुत्त यांच्याकडे जातात. आता यांच्याकडे काय शिकतात हे नेमक्या शब्दात सांगते की मनाची एकाग्रता कशी करावी. कारण मनात इतके आंदोलन, इतके विचार येत असतात. आपण जर क्षणभर विचार केला तर एका मिनिटात आपल्या मनात किती विचार येतील. हा जो मनाचा भाग आहे हा खूप एका वेगळ्या सेशन मध्ये घेणार आहे, त्याच्यामुळे एका मिनिटात किती विचार येतात वगैरे हे मी आपल्याला नंतर सांगेन. पण मनाची आंदोलनं थांबवायला आणि मनाची एकाग्रता करायला काही जर गोष्टी आहेत तर त्या कुठल्या आहेत हे जाणून मला घ्यायचंय आणि याच्यासाठी कुठल्या साधना करायला हव्या. तर त्या साधनांच्या त्याच्या टेक्निक्स आहेत ते रामपुत्तांकडे शिकतात आणि पूर्णपणे मनावर एकाग्रता ते मिळवतात की आपल्या मनात एकही विचार येणार नाही. असे खूप जण आहेत की ते आपल्या मनावर संयम ठेवतात आणि या गोष्टी केवळ साधनेनी आणि उपासनेनीच आपल्याला करता येतात. त्याच्यानंतर मन एकाग्र करणं म्हणजे मन खाली करणं, मन शांत करणं, हे शिकल्यानंतर ते गया नगरीत उरुबेला इथे जातात राजेश्री नेगरी यांच्याकडे. आता राजेश्री नेगरी या ऋषींकडे गेल्यानंतर इथे पूर्ण त्यांच्या आहारात म्हणजे आहार किती घ्यायचा यापासूनच सुरुवात होते की अगदी 1 वाटीभर अन्न आणि 2च घरी भिक्षा मागायची. त्याच्यानंतर थोडीशी भाताची पेस्ट, म्हणजे अन्न एका वाटीभरापासून कसं कमी 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 केलं गेलंय हे सांगते की नंतर अर्धीच भाताची पेस्ट. त्याच्यानंतर जर काही धान्य किंवा पालेभाज्या असतील त्यांची जसं आपण सूप करून पितो तसं ते उकळून, पालेभाज्या उकळून तसं पाणी प्यायचं. ते 1 दाणा म्हणजे 1 गव्हाचा दाणा किंवा 1 तांदळाचा दाणा पर्यंत आहार गौतम बुद्ध घेतात आणि हे 6 महिने चालतं. तुम्ही कल्पना करा की जेव्हा ते आपल्या पोटाला हात लावतात तेव्हा त्यांच्या
म्हणजे पोट आणि पाठ एक झाली असते, कुठेच मांस राहिलेला नसतं अंगावर. फक्त कल्पना करा की ती साधना आणि ते काय शिकले असतील 6 महिने. पूर्ण आहारात इतका बदल की ते अगदी अशक्त झालेले असतात, त्यांचे सगळे हाडं त्यांना लागत असतात, कुठेही मांस नसतं, पोट पाठ सगळी एकत्र झालेली असते. अशा प्रकारची तपस्या. आणि त्यांनी इथे नमूद केलंय की ही 6 महिन्याची तपश्चर्या केल्यानंतर मला अत्यंत अशक्तपणा आलेला होता. आणि दुसरं म्हणजे या 6 महिन्यात मला कुठेही प्रकाश दिसला नाही आणि कुठलीही अनुभूती आलेली नाही. हे सगळं जे जसंच्या तसं मी आपल्याला पाली भाषेतून जे गौतम बुद्धांनी विचार त्याचं जे ट्रान्सलेशन केलं गेलं, तो जसाच्या तशी विचार आपल्यापर्यंत पोहोचवते. आणि नंतर काय झालं हे पुढच्या सेशन मध्ये आपण बघूया. आज ध्यानाला बसूया. थोडस मी चेक करून घेते आवाज. ऍडव्हान्स मध्ये जायचं ना गुरुदादा? हो, ऍडव्हान्स मध्ये शेअर, ऍडव्हान्स कॉम्प्युटर ऑडिओ शेअर. शेअर ऍडव्हान्स कॉम्प्युटर ऑडिओ. बरोबर. हा, झालंय तुमचं कॉम्प्युटरचं साऊंड शेअर झालं. हा, आता युट्यूब बघते. एकदम शांत व्हा मास्टर्स. आपले सुंदर डोळे मिटून घ्या. एकदम शांत. संपूर्ण पावलांपासून लक्ष द्या. आपली पावलं, आपण कुठे बसला आहात ती जागा बघून घ्या. संपूर्ण शरीर शिथिल. आपल्या बोटांमधून आपल्याला बाहेरची ऊर्जा आत घ्यायची आहे. तेव्हा आपल्या बोटांचा अग्रभाग उघडलेला आहे. आणि तिथून संपूर्ण ऊर्जा आपल्या मस्तकापर्यंत गेलेली आहे. आणि ब्रह्मरंध्रातून संपूर्ण ऊर्जा आपल्या पावलापर्यंत महसूस करा. आवाहन करते पितामह ब्रह्मश्री पत्री सर, बाबा, समर्थ रामदास स्वामी, महाअवतार बाबाजी, गौतम बुद्ध, अतिशय नम्रपणे आपल्याला
या साधनेसाठी आवाहन करते. जेव्हा आपण ग्रुपमध्ये ही साधना करतो तेव्हा 3 पट बेनिफिट्स आपल्याला मिळतात. महसूस करा मास्टर्स, ऊर्जा प्रचंड वाढलेली आहे. आपल्या हातांच्या बोटांच्या अग्रभागातून सुद्धा बाहेरची ऊर्जा आत येते. ज्यांची गुडघे दुखतात आहे त्यांनी महसूस करावं पायाच्या नसा, गुडघे एकदम शांत झाले. ज्यांचे हात दुखतात आहेत त्यांनी संपूर्ण ऊर्जा बोटाच्या अग्रभागातून खेचलेली आहे आणि जिथे सांधे दुखतात आहे तिथे ती घेऊन जा. किंवा एका माऊलीचा उजवा हात खूप ठणकतोय. संपूर्ण ऊर्जा आपल्या दुखणाऱ्या हातामध्ये. एकूण एक नस शांत झालेली. आपलं संपूर्ण पोट हा जो भाग आहे मणिपूर चक्राचा तो मूलाधारापासून बघा मास्टर्स. मूलाधार, स्वादिष्ठान आणि मणिपूर एकदम शांत. सगळी ऊर्जा तिथे पोचलेली आहे. त्याच्यानंतर अनाहत, विशुद्ध, आज्ञा. ये 3 चक्र शांत. सहस्रारावर बघा, डोक्याच्या मध्यबिंदूवर एकदम शांत. एक दीर्घ श्वास घ्या पोटापर्यंत, मणिपूर चक्रापर्यंत आणि हळूहळू सोडा. हा भाव आणा की पावलापासून ते मणिपूर चक्रापर्यंतचा भाग शांत झालेला आहे. आपल्या सगळ्या नसा, नाड्या शांत. दुसरा श्वास घ्या मणिपूर चक्रापर्यंतच आणि तिथून हृदयात हा भावना
की मणिपूर चक्र ते अनाहत म्हणजे हृदय शांत झालंय. पुन्हा एक श्वास आपल्या मणिपूर चक्रापासून आणि अगदी हळूहळू सोडा. आपले हृदय विशुद्ध चक्र म्हणजे गळ्याजवळचा मध्यभाग, इथे सगळे नसा परत सगळे शांत. संपूर्ण पाठ आपल्या डोळ्यासमोर आणा. आपली पाठ, स्पायनल कॉर्ड एकदम शांत. आपली मान शांत. आता श्वास पुन्हा घ्या, हृदयापर्यंत घ्या आणि सोडून द्या. आपल्या सबंध डोक्याचा भाग शांत झालेला आहे. फील करा संपूर्ण डोक्याचा भाग अगदी केसांपासून एकदम शांत. आपण मातोश्रीच्या ध्यान मंदिरात आहोत आणि सगळे जण गोलाकार बसलेलो आहोत. आता आपल्याला 5 पायऱ्या खाली उतरायचे. आपल्या गुरूंचा हात आपल्या हातात आहे आणि त्यांनी आपल्या खांद्यावर छान हात ठेवलाय. एखाद्या मित्रासारखे आपण त्यांच्या डोळ्यात डोळे टाकून बोलतो आहोत. आणि मस्त धुंदीत हळूच 5 पायऱ्या उतरतो आहोत. 5 4 3 2 1 0. आपण वैशाली नगरीत आलेलो आहोत, जिथे आलार कालाम ऋषींचा आश्रम आहे. इथल्या संपूर्ण शांतीशी आपण एकरूप झालेला आहात. इथे जवळच एक नदी आहे आणि खूप सुंदर वन आहे.
कोकिळचे आवाज येतात आहेत. खूप छान असे मोर नाचतात आहेत, ससे आहेत, हरणं आहेत आणि सगळे संन्यासी इथे साधनेला बसलेले आहेत. आपण पूर्णपणे इथल्या तेजाशी, चैतन्याशी शांतीशी शक्तीशी एकरूप झालेला आहात. खूप गहरी शांती, ओम नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरान्तकाय त्रिकालाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन् महादेवाय नमः. ओम त्वयि
योग योग योगेश्वराय भूत भूतेश्वराय काल काल कालेश्वराय शिव शिव सर्वेश्वराय शम्भो 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 देवा योग योग योगेश्वराय भूत भूत भूतेश्वराय काल काल कालेश्वराय शिव शिव सर्वेश्वराय शम्भो 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 योग योग योगेश्वराय भूत भूत भूतेश्वराय काल काल कालेश्वराय शिव शिव सर्वेश्वराय शम्भो शम्भो
शंभो ओम कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी
सहितं नमामि। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं
सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि।
कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. आपण ज्यांना आवाहन केलं ते पितामह ब्रह्मश्री बद्री सर, बाबा समर्थ रामदास स्वामी, महाअवतार बाबाजी, गौतम बुद्ध आणि सूर्यनारायण भगवान आपली आमच्यावर असीम कृपा झालेली आहे. या ग्रुपच्या वतीने अतिशय नम्रपणाने आम्ही आपली रजा मागतोय. आपले आशीर्वाद आमच्यावर असेच असू देत. संपूर्ण ऊर्जा महसूस करा मास्टर्स. आपल्या हृदयात सजगतेकडे येऊया. आपले सुंदर हात आधी आपल्या डोक्यावर ठेवावे आणि ही ऊर्जा आपल्या शरीरात स्थिर करावी. आपण गौतम बुद्धांना त्यांच्या तत्वाशी एकरूप होतोय. आपल्या हृदयावर त्याचा खूप, आपले हृदय दिवसेंदिवस हे विस्तीर्ण होत आहे. दोन्ही हात आपल्या हृदयावर घ्यावे आणि महसूस करावा. स्पंदनांना महसूस करा. आता दोन्ही हात आपल्या सुंदर डोळ्यांवर. 5 4 3 2 1. आपले डोळे आपल्या उंजळीतच हळूवार उघडावे. आपण जितके आपले अनुभव, कारण आता आपण गौतम बुद्धांच्या तत्वाशी एकरूप झालो, जितके अनुभव आपले आलेले आहेत ते व्यक्त करा मास्टर्स. आपली ऊर्जा आपल्याला वाढलेली दिसेल हे निश्चित. या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वाचं कल्याण झालेलं आहे. या विश्वात ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी लोक आहेत. इथले शेतकरी, सैनिक, कारागीर सुखी आहेत. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. सगळे गायी, गुरं, वासरं सुरक्षित आहे. भूमाता आनंदी आहे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आपला प्रत्येक क्षण हा आनंदात जातोय. आपण खूप आनंदी आहात, खूप सुखी आहात. आपल्या सगळ्या कामांना, कार्याला यश मिळतंय. महसूस करा मास्टर्स. आपल्यावर बरसात होते भगवंताची, त्याच्या आशीर्वादाची. आणि आपण दिव्यत्वाला जात आहात. आपले सुंदर डोळे हळूवार उघडा आणि आपल्याला आलेले अनुभव, अद्भुत अनुभव जरूर व्यक्त करा. एक एक जरा स्पीकर ऑन केला तर बरं होईल. ताई खूप छान झालं ध्यान. आणि आपले
ज्ञान एवढं आहे की हवं हवंसं वाटतं, संपू नये असं वाटतं कधीच, आटोपलेलं असतं. एक शांत एक हलकं वाटत स्पीकर ताई. एक स्पीकर ऑन करावा प्लीज. ताई खूप शांत ताई हलकं आणि धन्यवाद. समाधानी वाटतं. खूप सुंदर डोललं जात होतं. डोलण्याचे एक स्पीकर ऑन करावा कारण इथे खूप आवाज येतात आहेत. कोण बोलतंय? प्रतिभा बोलते. प्रतिभा. हा प्रतिभा ताई, येतोय का आवाज? हा आवाज येतोय आता. खूप सुंदर एकाग्रता साधली गेली आणि खूप सुंदर ध्यान लागलं होतं. अगदी निर्विचार, पूर्ण निर्विचार, कसलाही. खूप सुंदर आज म्हटलं. आणि म्हणजे जी काही डोलण्याची जास्त आज म्हणजे पूर्ण डोलतोय असं एक. आणि हलकेपण जे जाणवतं ते मला आज पुन्हा हलकेपण जाणवतं. म्हणजे शरीराच्या हलकेपणच जाणवतं मला हलके. असं जे आजूबाजूला काही आहे किंवा आपण काही कुठे आहोत, म्हणजे हे कुठेही हेच होत नाही, स्मरतही नाही किंवा ते कुठेही म्हणजे हे होत नाही. ते जे काही हे होत असतं ना की आपण बसलोय किंवा आपण शरीर जडत्व, आपलं ते जडत्व वाटत नाही आता हल्ली मला. असं मला खूप वेळा होतंय. एकाग्रता साधते त्या दिवशी ते हे होतं. आज मला खूप सुंदर छान वाटलं. खूप खूप धन्यवाद ताई. कोटी कोटी धन्यवाद. हँड रेस केला तर आणखीन जमेल मला सहज आपलं नाव घ्यायला. ममता ताई. बाकीच्यांनी आपले ऑडिओज बंद करावे म्हणजे आपल्याला नीट ऐकता येईल. ममता. ऋताताई नमस्कार. मला एकदम शांत वाटलंय, स्थिर. आणि मला असं वाटतच नव्हतं मी ह्या रूम मध्ये आहे, मी एकदम कुठेतरी वेगळीकडे आहे. आणि ते वेगळीकडे जाता जाता मध्येच मला सगळे हातात अस्त्र असतात, ती देवी असते ना, मला नाव नाही, ती देवी सगळे हातात असे अस्त्र घेऊन ती सगळ्या भुज दिसले आणि ड्रीचा टिळा दिसला. हा ती देवी, त्या देवी दिसल्या आणि त्यांची टिळा दिसला. आणि हातात प्रचंड इथून इथपर्यंत एवढी ऊर्जा होती ना, जेव्हा डोक्यावर हात ठेवले ना तेव्हाच ती स्थिर झाली. एवढी ऊर्जा होती, प्रचंड ऊर्जा होती, म्हणजे जाणवत होतं असं काहीतरी हातामध्ये काहीतरी आहे माझ्या. असं खूप धन्यवाद. खूप भारी. आणि गौतम बुद्धांचं ऐकलंय बरेच वेळा, पण आता तुमच्याकडनं ऐकताना, तुमच्या तोंडातून ऐकताना अल्टिमेटच वाटतं. असं वाटतं फर्स्ट टाइमच ऐकता आम्ही असं वाटतं. हो ना, खूप भारी अनुभव वाटतो तो ऐकायला जास्त. खूप खूप थँक्यू. लव यू. खूप छान. लव यू टू. लव यू ऑल. I am love. I love you. Actually, I love you all. ताई मला आवाज कोणाचाच येत नाही. तुम्ही कृपा करून तुमचा ऑडिओ बंद असतो आणि मग बोला. ताई नमस्कार. नमस्कार राधिका ताई. मला आज खूप स्पंदन जाणवत होते, असं कणाकणात जस काय भरून राहिले ओम. आणि एक नाग दिसला मला, असं म्हणजे त्या पिंडीवर फिरतोय आणि तो फणा काढून उभा राहिला, एवढं दिसलं. एवढंच नाही, खूप छान दिसलं. उज्ज्वला ताईंनी हात वर केलाय. धन्यवाद. आवाज येतोय? शुभांगी ताई, प्रतिभा ताई म्यूट करा प्लीज. ताई नेहमीच मला आपण बसल्यानंतर हात एकमेकात गुंफल्यानंतर ते माझे हात गुंफलेत का मोकळेत याचं काहीच भान नसते, याची काहीच जाणीव नसते. ते हात व्हायब्रेट होत असतात आणि आज्ञाचक्रावर माझ्या इथे व्हायब्रेशन बऱ्याच वेळा गोल गोल फिरतं वगैरे,
पण ज्या आज व्हायब्रेशन झाल्या 2 वेळा, त्या म्हणजे असं वाटलं की इथं असं 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 काहीतरी वर खाली होतंय, जवळ माझ्या त्वचेमध्ये होतंय, त्वचा अशी वर खाली होती, असं खूप पॉवरफुली जाणवलं. आणि एक 2-4 दिवसापूर्वी पण एक अनुभव आला होता आणि आजही आला. मला हे करताना घशाला कोरड पडली होती, पण त्याची जाणीव होती नव्हती असं काही विशेष नाही. पण मी पाणी प्यायले ह्याची जाणीव मला झाली. म्हणजे मी ग्लासात परवा दिवशी पण असं पाणी प्यायले आणि आज पण बाटलीतनं पाणी प्यायले ध्यानामध्येच, म्हणजे प्रत्यक्ष फिजिकल नाही पण अशामध्येच. आणि तो आवंडा पण गिळला, म्हणजे इतकी तिची जाणीव थोडीशी म्हणजे जिवंत वाटली. आणि मग लाळ सुटली घशामध्ये आणि माझा घशाचा कोरडेपणा गेला. तर हा एक अनुभव मला छान वाटला आणि ध्यान खूप छान लागलं होतं, मस्त. प्रकाश दिसला भरपूर, खूप छान. मी बोलू का? बोला ना, बोला मावशी. मावशी बोला आपण. जयश्री ताई, कोणाचा आवाज आहे? आपण हात वर केलं ना तर पटपट कळेल, आपला वेळ वाचेल ना. काशी विश्वेश्वराचं दर्शन. आवाज कोणाचा येतोय मला हे समजत नाहीये. जयश्री ताईच आहेत, पण त्यांचं नेटवर्क गेलंय वाटतं, आवाज अडकतोय. दुसरं कोणाला बोलायचं बोला. अजून कोणाला बोलायचं असेल तर बोला प्लीज. शीला मावशी. हा मावशी, शीला मावशी, आवाज नाही येते आपला. मावशी आपला ऑडिओ बंद आहे बहुधा. ताई मी बोलू? हा बोला. शीला मावशी बोलतात. हा बोला मावशी. त्याला आवाज का नाही येते? मावशी आपला आवाज नाही येते. मावशी म्यूटच आहे आता, मगासपासून त्यांचा आवाज येतच नाहीये. आपल्या कृपा करून ऑडिओ. शीला मावशी, आजी तुमचा आवाजच येत नाहीये. बहुतेक ऑडिओ तर जॉईन केलंय त्यांनी. मी बोलू का तोपर्यंत? बोला दादा, अवश्य बोला. आजी तोपर्यंत तुमचं सेटिंग करून घ्या तुम्ही ऑडिओचं. हा, आज एकदम डीप ध्यान झालं ऍक्च्युली. आणि आजकाल जरा जास्त खोल ध्यान होतंय. आणि जेव्हा तुम्ही चालू केलं, आपण सगळ्यांनी ध्यान चालू केलं, तेव्हा ना थर्ड आय वरती म्हणजे आपण पहिला जे म्युझिक लावलं होतं ना, तेव्हापासून असं थर्ड आय वरती असं एका हिऱ्यामधनं, म्हणजे हिरा उलटा ठेवला, म्हणजे त्याचं टोक असतं हिऱ्याचं, असं असतं ना, त्याचं टोक आपल्या साईडला आणि त्याच्यातनं आपले सगळे पैलू असे दिसतात. असं त्या दिशे तसा तो हिरा होता थर्ड आय समोर ठेवलेला. आणि त्याच्यातनं प्रकाश, म्हणजे सोनेरी प्रकाश त्या प्रत्येक पैलूतनं असं माझ्या थर्ड आय वरती येतोय, आज्ञाचक्रावरती, असं दिसत होतं. आणि त्याच्यानंतर जे म्युझिक आपण लावलं होतं त्याच्यामध्ये वीणा आणि व्हायोलिन असं दोन्हींचा आवाज येत होता. तेव्हा मला माझे ते जे पण काही स्वर असतील ते स्वर असं शरीरात तरंगतायत, फ्लोट होत आहेत असं दिसत. आणि त्या प्रत्येक स्वरामध्ये राम असं जाणवत, राम आहे असं दिसत होतं. आणि एकदम खूप काय म्हणतात, हलकं वाटत होतं त्यावेळेस. आणि त्याच वेळेस शंकर महाराज, जसं आपण 5 पायऱ्या उतरलो तेव्हा शंकर महाराजांचं बोट धरून खाली 5 पायऱ्या उतरलो. त्यांनी खांद्यावर हात वगैरे ठेवला होता, तुम्ही जसं हे केलं होतं त्याप्रमाणे. आणि नंतर थोड्या वेळाने शंकर महाराज मला जसं आई आपल्या मुलाला कसं गोंजारते ना चेहऱ्यावरती, तसं शंकर महाराज मला चेहऱ्यावरनं हात फिरवतायत असं दिसलं. आणि नंतर काय बरं याच्यामध्ये,
नंतर तुम्ही जेव्हा दुसरा ऑडिओ लावला ना त्याच्यात काय होतं बरं, एक मिनिट. कर्पूर गौरम करुणावतारम. हा, कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. ऍक्च्युली तिसऱ्या लाईनचा स्वर काहीतरी वेगळा होता, पण वेगळंच म्हटलं. पण त्या हृदया विंदेमध्ये जो स्वर होता त्या स्वरावरती एवढा भाव असे बाहेर पडत होते हृदया विंदेच्या इथे. त्यावेळेस आमचा शंकर महाराजांचा जो मठ त्यावेळेस मी दाखवला होता तुम्हाला, शंकर महाराजांच्या सेशनच्या वेळेस. तिथे शंकर महाराज असे म्हणजे पहिले उलटी शंकर महाराजांना तोंड करून उभी असलेली व्यक्ती, धोतर आणि पाय झब्बा घातलेली अशी दिसली. नंतर मग ते वळले आणि ते शंकर महाराजच होते. जसं का मी मागणं बघतोय आणि ते माझ्याकडे वळले आणि असं दिसलं की ते शंकर महाराजच होते आणि जोर जोरात अलख निरंजन असं ते जोरात म्हणत होते असं दिसलं. आणि नंतर ध्यान एकदम डीप लागलेलंच होतं, म्हणजे थ्रू आउट असाच. खूपच छान. थँक्यू. हेमा मावशी, मावशी तुमचा आवाज नाही येत. दादा अनम्यूट कसं करायचं हो? आता येतोय? आता येतोय. बोला बोला मावशी. आता येतोय? येतो मावशी. फारच शांत वाटलं आणि इतकं शांत की डोकं अगदी हलकं झाल्यासारखं वाटलं. असं म्हणजे काय समजलंच नाही अगदी. आणि शरीर पण एकदम हलकं झालंय खूपच. आणि काय करावं आणि काय नाही असंच वाटलं. इतकं डोळे पण उघडावे येत नाही ह्याच्यात, बाहेरच येऊ नये असं वाटत होतं. फारच छान. धन्यवाद. कोटी कोटी प्रणाम. आणि तुम्ही सांगता तेव्हा सीतामाई सांगताय तसंच वाटतं. का माहित नाही, तुम्ही काय सगळ्या गोष्टी सांगतात ते अगदी तल्लीन होऊन जातो आणि इतकी माहिती मिळते की आता लक्षात राहत नाही वयाप्रमाणे, पण तरी तेवढा वेळ तरी बरं वाटतं. खूप छानच. बाकी काही नाही. धन्यवाद. कोटी कोटी प्रणाम. कोटी कोटी प्रणाम मावशी. अजून कोणाला बोलायचंय? रोहिणीताई. ताई, रोजचं ध्यान इतकं छान असतं ना, डीप. म्हणजे आज तर आज्ञाचक्रावर मला पूर्ण प्रकाश दिसत होता. म्हणजे ते सद्गुरूंचं हे लावलेलं ना करुणावतारमचं, त्यावेळेस पूर्ण माझ्या आज्ञाचक्रामधून पूर्ण प्रकाश असा आतमध्ये येतोय, बाहेर जातोय, हेच खूप जाणवत होतं. ते पूर्ण आज आज्ञाचक्रावरच माझं पूर्ण ध्यान होतं. धन्यवाद ताई. सगळ्यांच्या आज्ञाचक्रावर ध्यान होतंय तर पार्वती देवीची कृपा ही आपल्यावर झालेली. अपर्णा कृपा. आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली माझी किती अनुभवाच्या दृष्टीने, ती अशी की शेवटचा जो ऑडिओ होता ना त्याच्यामध्ये मी नंतर असं हे केलं की बाबा आपलं जे ऑडिओ चालू आहे किंवा ध्यान चालू आहे तेव्हा त्या मंत्राबरोबर आपलं चक्र एक एक ओपन करून घ्यावं. मग जेव्हापासून मी मूलाधारपासून चालू केलं खालनं आणि सहस्त्रधारापर्यंत पोहोचलो तेव्हा आता हे मधनच चालू केलं होतं मी. म्हणजे मला काय माहिती नव्हतं ऑडिओ कधी संपते, तुम्ही स्टॉप कराल ते. आणि मूलाधारपासून चालू केलं आणि सहस्त्रधारापर्यंत थांबलो होतो. जेव्हा सहस्त्रधारापर्यंत आलो त्याच्यानंतर बरोबर तुम्ही ऑडिओ स्टॉप केला. म्हणजे हा फरक. आणि ताई, याबद्दल पण मला एक सांगायचंय. काल तुम्ही म्हटला स्वप्नाचा उल्लेख केला, घरातल्यांना हिलिंग दिलं म्हटलात. आणि मला शनिवारी पहाटे स्वप्न पडलं होतं नागाचं. माझ्या मांडीवर छोटं बाळ आहे आणि एक नाग मला म्हणजे त्याच्या आधी तो आडवा पडला असा. 2 होते नाग आणि त्यांनी पूर्ण फणा काढलेला, उभे असे होते, पांढरे नाग होते. 10चा आकडा व्यवस्थित दिसत होता. त्या एका नागावर काळे ठिपके होते, तो गेला. नंतर एकच नाग राहिला
आणि माझ्या मांडीवर जे बाळ होतं त्याला तो असा 2 वेळा फणा आपटल्या त्यांनी माझ्या समोर येऊन. आणि मग एक छोटा मुलगा 10-12 वर्षाचा कुठून तरी असा वाकडा तिकडा पळत आला, असे हात करत आला आणि त्यांनी त्या नागाला असं धरून नेलं. असं पळत पळत तो गेला आणि तो गेला तसा तो नाग बारीक झाला. मग मी आपलं दररोज म्हणजे हे स्वप्न पडलं की ती सवय आहे की काही शुभ असेल तर शुभ कर, काही अशुभ असेल तर संकट टाळून ने, टाळ असं बोलते. तर त्याच्यानंतर रविवारी 3:30 वाजता मला माझ्या पुतण्याचा फोन आला. त्याचा मुलगा, त्या मुलाची जी पळण्याची ऍक्शन होती ती त्याच्या मुलासारखी होती. तो मुलगा आठवला, म्हणजे माझा नातूच, माझ्या जावेचा नातू. तर तो आठवला. तर त्याला शॉक बसला होता मोटर हातात धरून आणि त्याला अँब्युलन्स मधनं घेऊन येत होते आणि त्याला ऍडमिट करायचं होतं. तर ही म्हणजे ते लिंक लागली थोडीशी, कारण स्वप्नामध्ये त्या मुलाचा उल्लेख झाला. त्यानेच त्या नागाला घेऊन गेला आणि तो बेशुद्धावस्थेत वगैरे होता, आयसीयू ला होता. आता बरा आहे तो. आणि काल तुम्ही त्याला मी त्याच्या जवळ गेले तेव्हा मला ते अनघाताई राम नाम घेतात, तेव्हा जेव्हापासनं मला कळलं तेव्हापासनं माझं नामस्मरण सुरूच झालं होतं. आणि मी त्याच्या जवळ गेल्यानंतर अनघाताई ज्या स्टाईलनं राम नाम घेतात त्या स्टाईलने मी नामस्मरण करत होते. तिथे आठवण आली होती. आणि काल तुम्ही ते घरातल्यांना हिलिंग दिलं तर ते माझ्या त्या नातवापर्यंत पोचलं आणि तो व्यवस्थित आहे. आता त्याला शिफ्ट केलेला आहे म्हणजे जनरल वॉर्ड मध्ये आणि तो व्यवस्थित आहे. त्याचा ECG वगैरे काढला तेव्हा मी तिथेच होते. तर मधल्या एका व्हेन्सला पूर्ण ब्लँक येत होतं, सरळ रेग येत होती. बाकीचे ECG व्यवस्थित होते पण एक एवढा पॅच होता तो अगदी ब्लँक येत होता. आणि नंतर म्हणजे तो माणसं वगैरे ओळखायला लागला. तर मला हे काल मला आठवलं नाही ध्यानानंतर, पण नंतर आठवलं की ताईंनी स्वप्न, घरातल्यांना हिलिंग हे सांगितलं आणि ते माझ्याशी जुळलं. आणि आज मला ते सांगायचं होतं. धन्यवाद ताई. मला संकट आलं होतं, ते संकट टाळून नेण्यामध्ये रामनामाचा आपला खूप मोठा सहभाग आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तुमच्यासाठीच कालची प्रोसेस घडून आलेली आहे. करून घेणारे पितामह आहेत, त्यांच्या चरणी हे सगळं अर्पण करते. आपल्याला कुणाला आणखीन बोलायचं असेल तर मी थांबते. अजून काही कुणाचे अनुभव आहेत का व्यक्त झाला तर बघा आपलं हृदय किती विस्तीर्ण होत आहे ते. ताई मी बोलू का? बोला ना. हा ताई, हा बोलते. मी काल ते ह्याचं ग्रीन ताराचं सेशन घेतलं ना, त्या दिवशी ते माझा मंत्र गेला होता, ते ऐकून नव्हतं आलं. तर नंतर गुरुदांनी टाकलं होतं ना, तर काल मी ते सेशन परत अटेंड केलं पूर्ण. आणि मला असं जाणवलं की आज सकाळपासून म्हणजे नेहमी माझ्या इकडे असं स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम आहे मला, तर ते सतत दुखत असतं. पण आज सकाळपासून म्हणजे काल मी ते सेशन अटेंड केलं आणि आज सकाळपासून ते दुखणं थांबलेलं मला जाणवतंय. हा त्या सेशनचा अनुभव. आणि आज म्हणजे इतर खूप असं अनुभव नाही आलं, पण डोक्यावर हात ठेवले जेव्हा आशीर्वादासाठी, तेव्हा अशी माझ्या हातातून ऊर्जा डोक्यामध्ये जाते असं मला जाणवलं, स्पंदन खूप. आणि मध्येच सुद्धा पूर्ण ते तुम्ही स्तोत्र लावलं होतं तेव्हा आज्ञाचक्रावर जांभळा रंग दिसला. एवढंच आहे आजचा अनुभव. खूप छान. एवढंच नका म्हणू. खूप छान छान अनुभव आहेत तुमचे. सगळ्यांना धन्यवाद. अजून कोणासाठी असेल तर मी 2 मिनिट थांबते, अन्यथा आपला निरोप घेते. आहात का कोणाला बोलायचंय का? पेंडसे ताईंना बोलायचंय का? शुभांगी ताई, ताई तुमचा ऑडिओ बंद आहे. नमस्कार ताई. नमस्कार. आजच्या सेशनने खूप सुंदर, मला इतकं शांत शांत वाटतंय. आणि मला कालपासून बोलायचं होतं पण माझं म्यूट होतं, त्याच्यामुळे मला नीट बोलता नाही आलं तुमच्याशी. माझी काल उजव्या पायाची नस अतिशय म्हणजे ठणकत होती, खूपच दुखत होता तो पाय. आज मी 4-5 दिवस झाले, पण त्या कालच्या प्रोसेसने मला इतकं छान वाटलं आणि एकदम हलकं 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 असं झालं. खूप छान वाटलं ताई मला कालचं. आणि हा मला काल प्रथम असा अनुभव आलाय. इतके दिवस मी करत होते पण काही माहिती नाही, पण मला काल
प्रचंड अनुभव आला आणि खूप छान वाटत होतं. काल इतकी ऊर्जा होती की मी त्या उत्साहात म्हणजे इतकी कामं झाली काय सांगू. काल खूप तुमची छान खूप वाटलं. वेदना होती ना, खूप हो वेदना होती. हो हा. हो. अगदी पायाच्या बोटापर्यंत म्हणजे ते मला त्रास व्हायचा. तो असा जडपणा, इतका जडपणा यायचा की काही विचारताच सोय नाही. पण आज मला खूप छान वाटतंय. आज शांत वाटतंय. डोकं सुद्धा खूप शांत वाटतंय. धन्यवाद ताई. ताई धन्यवाद. कुठून जॉईन झालात आपण?